नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कोकणातून. तर आत्ता आम्ही निघालो आहे माझ्या सासरी जायला. तर हे जे बघताय लेफ्ट साईडला ते आहे माझं माहेरचं घर. तर आत्ता आम्ही निघालो आहे. पहिले आम्ही रामवर्धानीच्या चोरवण्याच्या मंदिरात जाणार आहोत, त्यानंतर दादरच्या रामवर्धानीच्या मंदिरात जाणार आणि मग तिथून आम्ही घरी जाणार आहोत, कारण संध्याकाळी पालखी येणार आहे आज आमच्याकडे. त्याने काढायची बाय बाय. हे जे घर होतं ते माझ्या चुलत भावाचं घर होतं आणि त्याच्याकडे रेशन दुकान आहे आमच्या गावातलं. तर आत्ता निघालो. कोकणातला परिसर पाहू शकता, पावसाळ्यामध्ये अजून सुंदर असतो. ही आहे आमच्या गावची नदी, जिथे गणपती विसर्जनचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. तर ती आहे ही नदी. आणि आत्ता आम्ही निघालो, फायनली प्रवासाला सुरुवात केली. बाबा मी नाही, मम्मी तुला दिला होता. आमच्या गावातून चोरवण्याच्या मंदिरात यायला जवळजवळ 35 ते 40 मिनटं लागतात आणि आम्ही फायनली मंदिराच्या इथे आलेलो आहोत. हे आहे चोरवण्याचं रामवर्धानीचं मंदिर. पूर्ण पाषाणी मंदिर आहे. त्याच्या बाजूलाच हे मारुती मंदिर आहे. तिथे रोज भंडारा असतो. मारुतीच्या मंदिरात जो भंडारा असतो तर त्याच्या अन्नदानासाठी इथे पावती फाडली जाते. तर तुम्ही तुमच्या स्वइच्छेने तुम्हाला जितकं अन्नदानाचे द्यायची असेल तेवढे देऊ शकता. 100, 101, 51 काही. तर आम्ही प्रत्येक वेळेस आल्यावर 500 रुपये तर देतोच. भावाने नवीन लग्न झालं आहे म्हणून त्याने 1001ची पावती काढली. त्यामुळे त्याचा इथे सत्कार केला जातो आहे, पाहुण्या गावातून आलेला आहे म्हणून. तर इथे पाहू शकता भंडाराचा टायमिंग लिहिलेला आहे. जो भंडारा असतो त्याचं जेवण इतकं छान असतं ना, आम्ही दरवेळेस आल्यावर जेवतो. ते खाल्ल्यानंतर आम्ही आत्ता फायनली निघालो रामवर्धानी दादरच्या देवळामध्ये. चिपळूणवरून निघाल्यानंतर आमच्या इथे गावी जाताना मध्ये एक पूल लागतो. तर तो पूलमध्ये पडल्यामुळे आता सध्या हा जो रस्ता तयार केला आहे हा नदीतून पूर्ण खडी वगैरे टाकून टेम्पररी रस्ता तयार केलेला आहे. तर त्याच्यामुळे हा एकदम खडबडीत रस्ता आहे. तिकडे गेला बंद असेल, ब्राऊन ब्राऊन पाणी आहे ना. मम्मीला माहिती ना, लगेच गेली. ब्राऊन का पाणी सांग. तिकडे जाते मी, तिकडे जाते. या मातीचं पाणी. आत्ता आम्ही दादरच्या रामवर्धानीच्या देवळात आलेलो आहोत आणि हे आहे आमचं देऊळ. ही आमची शिंद्यांची कुलस्वामिनी आहे. देवीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर फायनली आम्ही घरी आलो आहे. हे आहे माझ्या मामाचं घर आणि वर तिकडे जी घरं दिसत आहेत तिकडे माझं सासरचं घर आहे. पण आमचं स्वतःचं गावी घर नाही आहे, त्याच्यामुळे मी दरवर्षी पालखीची ओटी भरण्यासाठी मामाच्याच घरी येते. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आत्ता आपल्याकडे पालखी आलेली आहे. तर चला आपण पालखीचं स्वागत करूया. पालखी घरी आल्यानंतर सर्वजण देवीची ओटी भरतात. पण मला इथे ब्लॉग करता आला नाही. जर तुम्हाला ते पाहायचं असेल तर माझा जो मागचा माहेरचा ब्लॉग आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. इथेही तशाच सेम ओटी भरली जाते. हा ब्लॉग आहे दुसऱ्या दिवशीचा. आमच्या इथे गावामध्ये मध विकणारे आले होते. तर हे बघा, हे मधाचं पोळं आहे आणि बादलीमध्ये मध आहे. किती खरं किती खोटं माहीत नाही, पण मी आई आणि बहिणीने आम्ही तिघींनी पण 1-1 किलो मध घेतली यांच्याकडून. द्या, हाय पाठव, मी तुम्हाला मत काढलेलं पाठवतो. अच्छा, बरं, थांबा नंबर सांग. कोणाला पाहिजे अजून? कशी देत आहेत? 500 रुपये किलो. ही किलो आहे पूर्ण? वजन करणार नंतर. अच्छा, वजन कर. झाकण लावून वजन करू. त्याचे पडताना 10 वर्ष ठेवलं तर जुनं झालं तेवढं चांगलं असतं. त्याला काय गरम बिरम करून नाही, गरम करायची जरूरतच नाही. केवढं जड आहे, जडच नाही. आज आहे रविवार. आम्ही शुक्रवारी मामाकडे आलो होतो. शनिवारीच निघणार होतो घरी जाण्यासाठी, पण भावाचं काही काम होतं चिपळूणला, त्याच्यामुळे आम्ही थांबलो. तर आज रविवारी निघालो आहे. हे खाली माझ्या मामाचं जे चुलत मामा आहे त्याची ही बाग आहे. त्याच्यामध्ये मस्त केळीला केळी आलेली आहेत.
त्यानंतर दुसरं इथे बघा, इथे जी कलमी आंबे आहेत त्यांना पण खूप असे आंबे आलेले आहेत. आंबे ना एकदम खालपासूनच आलेत, पूर्ण खोडापासून. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं मला जे वाटलं ते हे फणसाचं झाड इतकं छोटं आहे हे बघा, आणि त्याला फणस पूर्ण खालून खोडापासून फणस आलेत आणि मोठे मोठे फणस आहेत. चला तर मग आता निघाले मी गावाला, बाय बाय करूया. हे बघा हा रस्ता आहे, इथे वरपर्यंत गाडी येते, पण आहे ना स्लोप खूप मोठा आहे, कारण डोंगरावर ही आमची घरं आहेत, त्याच्यामुळे मोठा स्लोप असल्यामुळे गाडी वरती मग घेऊन येत नाही. इथे थोडी खालच्या साईडला गाडी लावतो, त्याच्यामुळे मग थोडं चालत यावं लागतं. हे आहे आमचं रामाचं देऊळ. हे रामाचं देऊळ असल्यामुळे आमच्या वाडीला रामवाडी असं नाव आहे. तर चला, देवळाचं दर्शन घेतलं आणि आत्ता निघालो. जाताना इथे उजव्या साईडला रामवर्धनीचं देऊळ लागेल, तर मग इथे गाडी थांबवून देवीचं पुन्हा दर्शन घेतो आणि मग पुढे होतो. आज पहिल्यांदा आराध्या मागच्या सीटवर बसलेली आहे, नाहीतर मॅडम कधीच मागे बसत नाही, नेहमी तिला इथे मध्ये बसायला लागतं सेपरेट एकटीला. पण आज मॅडम खुशीने स्वतःहून गेलेल्या आहेत मागे आणि मस्त एन्जॉय करत झोपून पूर्ण प्रवास करत आहेत. 1 तासाचा जवळजवळ प्रवास केल्यानंतर आम्ही चिपळूणला पोचलेलो आहोत. ही आहे चिपळूणची बाजारपेठ. आता आम्ही माणगावमध्ये पोचलो आहे आणि माणगावला इतकं ट्रॅफिक होतं ना, मग भावाने इथे गावातून आतून गाडी घातली. तर हे आहे माणगावचं आतल्या साईडने गाव. बऱ्यापैकी अर्धा रस्ता आम्ही पुढे आलो, पण मेन रोडला आल्यानंतर पुन्हा इथे ट्रॅफिक मिळालं. तर खूप ट्रॅफिक आहे. तर चला, या ब्लॉगमध्ये आता इथेच थांबते. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तर कसे वाटले कोकणातले सर्व ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा, आणि माझे असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद.